तर जायचंच, मग ते 144 लागो की काही लागो, त्याला मानत नसतो आम्ही. वादळ आणि जरांगे पाटील यांचा ठाव कोणाला लागत नाही. तर आमचा तर अंदाज आहे 2 ते 2.5 कोटी समाज बांधव तिथे एकत्रित होणार आहे. म्हणजे हागायची सोय सरकारने करावी अशी माझी सरकारला विनंती आहे. नाही, सरकारकडून होता, पण मनोज जरांगे पाटील जे तारीख सांगतात त्याच तारखेला त्यांना हे व्हावं लागतं. ते कोणी जरी हे केलं तरी ते माघार घेत. आता तारीख डिक्लेअर झाली, आता फक्त आस लागलेली आहे आम्हाला 20 जानेवारी की मुंबईचे सगळे लोक आतुर आहे की आम्ही तुमची वाट बघतोय, तुम्ही 20 जानेवारीला मुंबईला या म्हणून सगळे सांगतो. लढेंगे जितेंगे हम सब जरांगे. आपली खरा अल्टिमेटम तर 24 डिसेंबरचा होता. सर्वांनी जवळजवळ 20 ते 22 हजार ट्रॅक्टरचं नियोजन केलं होतं संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईला धडकण्यासाठी. आणि मनोजदादांनीही आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं होतं. पण 17 तारखेला जी बैठक झाली त्या बैठकीत असं ठरलं की दादा तुम्ही आमरण उपोषण करायचं नाही, आपण मुंबईला जाऊ. पण सर्वांचा पुन्हा विचार घेऊन दादांनी एक 20 जानेवारीपर्यंत म्हणजे सर्वांना सर्व कामं करून आपल्याला म्हणजे मुंबईला जर गेलो तर आरक्षणच घेऊन यायचं वापस, या हिशोबाने दादांनी 20 तारीख दिलेली आहे. आणि नियोजनचं असं आता वादळ आणि जरांगे पाटील यांचा ठाव कोणाला लागत नाही. तर 20 जानेवारी आमची अशी इच्छा आहे की जसं पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी म्हणजे शेकडो मैल वारकरी चालून पंढरपूरला येतो, त्या पद्धतीनं आम्ही संपूर्ण महाराष्ट्रातून मुंबईला कूच करणार आहे. रस्त्याने जाताना सर्व गावाच्या लोकांनी, तालुक्याच्या सर्व लोकांनी आमचं राहण्याचं जेवण्याची व्यवस्था केलेली आहे. आम्ही छत्रपती शिवराय, छत्रपती संभाजी महाराज यांच्या नामाचा जयघोष करत आम्ही मुंबई गाठणार आहे. जशी आस पंढरीच्या पांडुरंगाला बघायला लागती तशी आम्हाला 20 जानेवारीला दादांसोबत पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आहे अत्यंत शांततेने. आणि सर्वांना अजून एक आवाहन करतो की कालच्या सभेमध्ये दादांनी 20 जानेवारी तर सांगितली, पण जे लोक गावोगावामध्ये साखळी उपोषणं करत आहे त्यांनी कुठलंही साखळी उपोषण बंद न करता त्यांनी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपल्या गावात सर्व साखळी उपोषणं चालू द्यायची आहे. आणि आपणच मला प्रश्न विचारला होता की तिथं गेल्यानंतर तर आमची राहण्याची खाण्याची सोय झालेली आहे. फक्त आमची परसाकडे जाण्याची आमची एक मागणी आहे. तर पंढरपूरला जेव्हा लाखो भाविक येतात तर त्यांना जसे ते फिरते शौचालय आणले जातात, तसं मुंबईमध्ये तुम्ही फक्त आमची परसाकडे जायची म्हणजे आता सांगायचं काही. आता आमचे 2-3 मित्र आहे हिंदी भाषिक आहे, त्यांनी मला फोन केला आणि विचारले परसाकडे क्या भानगड आहे. म्हणजे हागायची सोय सरकारने करावी अशी माझी सरकारला विनंती आहे. ट्रॅक्टर घेऊन जायचं नियोजन हे मनोज जरांगे पाटीलने नव्हतं ठरवलं, हे सर्व आमच्या सर्व समाज बांधवाच्या भावना होत्या. 20 ते 22 हजार ट्रॅक्टर जाणार हे होतं. पण ट्रॅक्टर तर निघतीलच, पण पायी जे जाणार आहे सर्वजण पायी जाणार आहेत, कोणी ट्रॅक्टर घेऊन येतील. जर सरकारने रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला तर पायी माणसं कुठूनही डांगराने हे होऊन बरोबर मुंबई गाठणार आहे. आणि मुंबईला गेल्यावर आजूबाजूचे जो परिसर आहे मुंबईचा म्हणजे शिवाजी पार्क असेल, आझाद मैदान असेल, आजूबाजूला आपले जे समाज बांधव राहतात त्या सर्व समाज बांधवांनी तिथं राहण्याची आणि खाण्याची ही म्हणजे कोटी जरी लोक गेले तर आमचा तर अंदाज आहे 2 ते 2.5 कोटी समाज बांधव तिथे एकत्रित होणार आहे. त्यांनी मुदत जरी वाढवली तरी आम्ही हे करतोय, दिंडी काढतोय. आणि त्या 144 आम्हाला लागू होत नाही. आम्ही काही उग्र आंदोलनं करत नाही, आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही दिंडी घेऊन चाललेलो आहे. त्यामुळं त्या वाढवायचं काही हे शक्यता नाही वाटत मला. मनोज दादा सांगतील तेच धोरण आणि बांधतील तेच तोरण आम्हाला मान्य आहे. मनोज दादा म्हणले जायचं तर जायचंच, मग ते 144 लागो की काही लागो, त्याला मानत नसतो आम्ही. नाही, सरकारचा अजूनही शब्द आहे की मराठ्यांना आरक्षण देणारच. हे तर मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी शपथ घेतलेली आहे. सर्वांची भावना आहे, सर्व जाती धर्माच्या बांधवांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांचा पाठिंबा आहे. कोणीही आरक्षणाच्या विरोधात नाही. फक्त त्याला तो टाईम लागतोय. ते टाईम जे मागत होते तर आता त्यांच्याकडे 20 जानेवारीपर्यंत टाईम आहे. त्यांनी आम्हाला दिंडी काढण्यासाठी वेळ येऊ देऊ नये. आणि फक्त आमची विजयी सभा म्हणजे आम्ही जे आता दिंडी काढणार होतो तर आम्ही 20 जानेवारीला विजयी सभा ठेवण्याचं दादांना विनंती करू की बा आपली विजयी सभा घ्या मराठा आरक्षण भेटल्याची.
तर ती एखाद्या वेळेला 20 जानेवारी आमची नाही सरकारकडून होता, पण मनोज जरांगे पाटील जे तारीख सांगतात त्याच तारखेला त्यांना हे व्हावं लागतं. ते कोणी जरी हे केलं तरी ते माघार घेत नसतात. लास्टची 20 तारीख आहे. 20 तारखेला तारीख तर डिक्लेअर झाली. अगोदर काय होतं, तारीख डिक्लेअर नव्हती की जायचं कधी कसं जायचं. आता तारीख डिक्लेअर झाली. आता फक्त आस लागलेली आहे आम्हाला 20 जानेवारी. हेडक्वार्टर तर आंतरवालीतून दिंडी निघल. म्हणजे आता दादा तर हे डिक्लेअर करतील, पण संभाजीनगरहून म्हणजे आम्ही कसं कुठे ॲड व्हायचं तर ते आता ठरवणं चाललं आहे. म्हणजे त्या गावात आमचे राहण्याचे तंबू म्हणा, आमचे राहण्याचे मंगल कार्यालय, काय धर्मशाळा, हे सगळं बुक करण्याचं आता दादा तसं आता सर्व समाज बांधव म्हणजे आता ते विशिष्ट काही लोक पंढरीच्या पांडुरंगाच्या दिंडीचं काही विशिष्ट लोक नियोजन करत होते याचं. आता हे गावं तालुक्याचे तालुके एवढं कोटी लोकांचं नियोजन करणार आहे. त्यामुळं आता ते त्यांची कमिटी बसल की राहायचं कुठं, खायचं कुठं, काय सगळी व्यवस्था सर्व समाज बांधवांनी कालच हे घेतलं. आता इतका मेसेज व्हायरल व्हायला लागला की मुंबईचे सगळे लोक आतुर आहे की आम्ही तुमची वाट बघतोय, तुम्ही 20 जानेवारीला मुंबईला या म्हणून सगळे सांगतात. त्याच्यामध्ये महिलांचा बी मोठा प्रतिसाद मिळतो. आम्ही म्हणजे सगळे लहान थोर सगळे घेऊन चाललो आहे आम्ही. म्हणजे मागं कोणीच ठेवत नाही आहे. सर्व फक्त आता शेवटची आमची ही संधी आहे, ही संधी आम्हाला हुकवायची नाही. आम्ही सगळे सोयरे सगळ्यांना घेऊन चाललेलो आहे. 20 तारखेला आरक्षणच मिळणार, 100% मिळणार आणि मिळणारच. दादा तारीख जी डिक्लेअर करतात ना, आता ती तारीख जी त्यांनी सांगितली आता ही अंतिम तारीख आहे. सरकारकडे जवळजवळ 25-26 दिवस आहेत. या 25-26 दिवसात सरकारने कृपया त्या माणसाला आमरण उपोषण करण्याची वेळ येऊ देऊ नये. कारण त्या व्यक्तीची इम्युनिटी पॉवर म्हणजे सहनशक्ती बिलकुल राहिलेली नाही. तर माझी तुमच्या लोकप्रिय चॅनलच्या माध्यमातून हात जोडून विनंती आहे की त्या व्यक्तीचा अंत पाहू नका. आज त्यांचं म्हणजे आजही आता सध्या ते संभाजीनगरला त्यांना आणलेलं आहे. कालचाही त्यांचा सभा जी बीडची झाली त्या सभेत उभं राहण्याची ताकद नव्हती, पण तरी त्यांनी ते करून म्हणजे त्यांनी सर्वस्व अर्पण केलेलं आहे. आणि कृपया तुम्ही अशा सच्च्या माणसाला तुम्ही विनाकारण त्रास देऊ नका. 2016ला छत्रपती संभाजीनगरमधूनच मराठा क्रांती मोर्चा निघालेले. संभाजीनगर हे मराठा क्रांती मोर्चाचं उगमस्थान आहे आणि हे कोपर्डीच्या भगिनीवर अत्याचार झाला म्हणून हे पेटून उठलं होतं. हा फ्लो चांगला होता. म्हणजे इथून आदर्श घेऊन प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात गावात म्हणजे कॉम्पिटिशन लागली होती की कोणाचा मोर्चा मोठा होईल. असे लाखोचे मोर्चे निघाले, पण त्याला नेतृत्व नव्हतं. म्हणजे आम्ही प्रोटोकॉल असा ठरवला होता संभाजीनगरमधून की मुली निवेदनं देतील, पण त्या निवेदनाचा फरक पडला नव्हता. मग पुढं कोणीतरी नेतृत्व व्हावं अशी इच्छा होती, पण समाजातून काही लोकांवर जर विश्वास ठेवला तर त्या लोकांनी समाजाशी गद्दारी करून सरकारशी मॅनेज होऊन मी मुख्य समन्वयक हे करून त्यांनी मॅनेज झाले. पण त्यामुळं समाज पुन्हा डब घ्यायला गेला होता. मग जरांगे पाटील हे आज 29 ऑगस्टला आंतरवालीत बसले असं नाही. जरांगे पाटलांचा इतिहास 10-11 वर्षापासूनचा आहे. म्हणजे त्यांचे आंदोलनं सगळे हटके राहतात आणि ते कुठल्याही परिस्थितीत मॅनेज होत नाही. म्हणजे फाटका व्यक्ती म्हणलं 109 दिवसाचं साष्टे पिंपळगावचं आंदोलन असो, वडी काळ्याचं आंदोलन असो, साष्टे पिंपळगावच्या आंदोलनामध्ये त्यांनी सर्व मागण्या मान्य केल्या होत्या. फक्त एक आरक्षणाची मागणी बाकी राहिली होती. मनोज जरांगे पाटील यांचं जेव्हा सर्वांनी बघितलं की हा व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत मॅनेज होत नाही, सर्व लाईव्ह बोला म्हणजे स्टेजवरच बोला, कानाकोपऱ्यात जात नाही, ही तळमळ सर्व समाज बांधवांनी बघितली. म्हणजे ग्राउंड लेवलचा तुम्ही जर सालदार बघितला एखाद्या शेतातलं काम करणारा, तोही जागृत झालेला आहे की त्याला माहिती आहे की आणि सर्वांना फक्त एकच माणूस दिसतो, मनोज जरांगे पाटील, दुसरं काहीच दिसत नाही. तुम्ही कोणताही समन्वयक म्हणा ना, मी मुख्य आहे ना अमुक आहे, कोणी कोणाला विचारत नाही, फक्त जरांगे पाटील चाल रहा आहे. आता ते भारत पाकिस्तान सीमेची एक ॲड आहे ते तर ते विचारतं आपके इधर क्या चल रहा आहे, तर ते म्हणतं आधी म्हणत होतं आमच्या इथं फॉग चाल रहा आहे. तर आता आमच्याकडे तसं नाही आहे. हिंदुस्थानात फक्त मनोज जरांगे पाटील चाल रहा आहे. तुम्ही फेसबुक ओपन करा, व्हॉट्सअप ओपन करा, लहान पोरं ज्याला कळतं बोलता येतं ते 2 वर्षाचा पोरगं बी एक मराठा लाख मराठा म्हणतो, ते दुसऱ्या जातीचं बी असलं तरी ते म्हणतंय लढेंगे जितेंगे हम सब जरांगे. म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा जरांगे पाटील झालेला आहे. तुम्ही सभांचं नियोजनाबद्दल सांगतो तुम्हाला, ज्या ह्या लाखोच्या सभा होत आहे आणि इथं पोलीस बांधव 1000-1200च्या संख्येने असतात, पण त्यांना आरामाने खुर्च्या दिलेल्या असतात. आणि आमचा येणारा लाखो करोडोचा जो समुदाय आहे हा प्रत्येक व्यक्ती स्वयंसेवक होऊन येतो तिथं, म्हणजे स्वयंस्फूर्तीने येतो. कुणाला वैद्यकीय सेवा लागली, जेवणाची लागली, पाणी द्यायचं असो,
काही असो, प्रत्येक व्यक्ती स्वयंसेवकाची भूमिका करतो आणि सभा संपल्यानंतर साफसफाई दुसऱ्या कोणी न करता स्वतः सर्वजण साफसफाई करून मार्गस्थ होतात आणि जातानाही येते शांततेने आणि जातातही शांततेने. मराठे हे शांतीचं प्रतीक आहे हे आता सर्व जगाने बघितलं.